सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूया. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनी आपणाला सिद्धलोकाचं आणि पितृलोकाचं महात्म्य प्रत्यक्ष स्वतः घेतलेल्या अनुभवातून आपणाला सांगितलं आणि त्याबरोबरच एकनाथ महाराजांनी घेतलेला अनुभवसुद्धा आपणाला सांगितला आणि तो कसा सत्य आहे हे त्यांनासुद्धा पटलं तेव्हा की जेव्हा त्यांनी स्वतः पितृलोकाचा अनुभव घेतला तेव्हा त्यांना ते पटलं. तर अशा पद्धतीने बाबा मुक्तानंदांनी आपणाला हे सर्व लोक असतात किंवा ही स्थानं आहेत सूक्ष्म रूपामध्ये आणि जिथे जे ह्यातनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की जे साधक आहेत की ज्यांनी साधने किंवा ज्या महान विभूती आहेत किंवा साधनेच्या टप्प्यावरती पण जी मंडळी खूप पुढे गेलेली आहेत तर त्यांच्यासाठी एक ते जेव्हा सूक्ष्म शरीरात असतात म्हणजे स्थूल देह त्यांचा जेव्हा सुटतो तेव्हा त्यांना पुढच्या त्यांच्या प्रगतीसाठी त्यांचं राहण्याचं एक स्थान आहे ते सिद्धलोक आहे. आणि दुसरं म्हणजे की जे अपितृलोक आहे या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की जो सर्वसामान्य जे मंडळी आहेत आणि त्यांचं जेव्हा हे होतं शरीर सोडतात तर तो सुद्धा एक लोक आहे. या पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथं त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की त्यांना जे पिंडदान दिलं जातं किंवा त्यांनी त्यावेळेला त्यांना भोग म्हणजे त्यांना ते जेवण प्राप्त होत असतं. आता हा सूक्ष्म लोक आहे तर त्याच्यामुळे तिथे स्थूल भोजनाचा तसा संबंध नाही कारण ते देहधारी नाही आहेत की सूक्ष्म पण ती जी त्या जे अन्नाचा जो भाव आहे सूक्ष्म भाव तो म्हणजे त्याचे जे पंचमहाभूतांचे जे जे शब्द स्पर्श रूप रसगंध हे सूक्ष्म गोष्टी असतात तर तो भाव त्यांच्यापर्यंत पोचत असतो आणि तो मंत्राच्या माध्यमातून तो पोचू शकतो. आणि कारण का की ही जी कुंडलिनी शक्ती आहे विश्वशक्ती आहे भगवंताची शक्ती आहे ती पूर्णतः हे चराचर विश्व संपूर्ण त्रैलोक्य व्याप्त आहे ती. त्यामुळे ती शक्ती त्या मंत्र हे त्या वाहन होऊ शकतात की जिथं पोचायचे तिथं ते पोचू शकतात. त्या पद्धतीने त्यांनी हे शक्य आहे हे सांगितलेलं आहे. आता इथे दुसरी महत्त्वाची गोष्ट आता मध्ये मी भोपाळला गेले होते तर त्यावेळेला ह्या संदर्भात बोलणं झालं होतं की हे जे आहेत पितृलोक म्हणा किंवा विशेषतः अग्निहोत्र जेव्हा केलं जातं तेव्हा तिथं स्थानिक देवता आणि ईश्वरीय शक्ती त्यानंतर पंचमहाभूत जी आहेत त्यांना त्या सूक्ष्म रूपामध्ये पोषण ते जे तांदूळ तूप आपण आहुती देतो तर त्यातनं ते सूक्ष्म रूपात ते परिवर्तित होतात. पेटल्यानंतर त्याचे सूक्ष्म परमाणू सर्वत्र वातावरणात पसरतात. त्याच्यामुळे हे पाचही तत्व आहेत सृष्टीतली ती सुद्धा सूक्ष्म रूपाने सर्वत्र आहेत. तर त्यांचं पोषण होण्यास आपण जे होम हवन करतो त्यातल्या आहुती पेट घेतल्यानंतर त्या वातावरणात सूक्ष्मतेने पसरतात आणि त्या पाचही तत्वांचं पोषण होत असतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की तिथं विशेषतः सूर्योदय सूर्यास्ताच्या मिनिटावरती तेव्हा एक विशिष्ट शक्तींचा वास होत असतो. आणि असंच बोलताना दीदींनी पण सांगितलं की ह्या सूक्ष्म शक्ती आहेत की वेगवेगळ्या ह्या देवता होऊन गेल्या किंवा आता नाथ संप्रदायातले पण अनेक योगी आहेत किंवा ज्या ह्या महान विभूती आहेत की त्यानंतर
एवढंच नाही तर हे पितृलोकातले पण त्यांना पण हा भाग मिळू शकतो. तर तिथे जेव्हा यज्ञ केला जातो तेव्हा तर त्यामुळे केवळ पितृ पंधरवड्यातलाच एक दिवस नाही तर होम जेव्हा सूर्योदय सूर्यास्ताला केला जातो तर तेव्हा दोन्ही वेळेला ती व्यवस्था होते. त्या सूक्ष्म भाग जो आहे तो ह्या सर्व सूक्ष्म शक्तींना पोहोचतो. तर त्यामुळे ही दोन्ही वेळेला ती व्यवस्था होत असते. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती व्यवस्था आपल्या यज्ञ संस्कृतीत होती पूर्वापार आणि ती काळाच्या ओघात ती यज्ञ संस्कृती पूर्णतः लुप्त झालेली आहे. तर ह्या पद्धतीने इथे आहे आणि आपण मध्यंतरी पण एक प्रत्यक्ष अनुभव ऐकला की गोव्याच्या एक सद्गुरू शक्ती आहेत. तर त्यांना अग्निहोत्र करत असताना तिथे रेवणनाथांचं दर्शन झालेलं आहे आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या सूक्ष्म शक्ती तिथं उपस्थित असतात जिथं यज्ञ होतो तिथे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तेव्हा दीदींनी पण सांगितलं की हे सूक्ष्म शरीरात असतात आणि त्या स्वतः ते प्रत्यक्ष करू शकत नसतात आणि त्यामुळे त्या तिथे उपस्थित असतात. तर ही गोष्ट आहे. आणि इथे आपण जेव्हा अग्निहोत्र करतो तेव्हा ते रोजच मिळतं त्यांना, ती गोष्ट आहे. तर त्यामुळे हाही एक विशाल दृष्टिकोन आहे यज्ञाचा की आपण सूर्योदय सूर्यास्ताला जेव्हा करतो तेव्हा आपण स्वतः जेवण घेण्या अगोदरच आपण हे विश्वामध्ये ह्या सर्व सूक्ष्म शक्तींना आधीच त्यांना जेवू घातलेलं असतं. आता आपण आजचं वाचन करूया. आता इथे बाबा मुक्तानंद म्हणतात की त्यांनी तो अनुभव सांगितला आपणाला एकनाथ महाराजांचा. आणि एकच मिनिट, एकनाथ महाराजांचा अनुभव सांगितला. त्यानंतर ते म्हणतात की मी पितृलोकात जेव्हा पितरांना प्रत्यक्ष पाहिले तेव्हा एकनाथांची ही कथा केवळ कपोलकल्पित नव्हे याची खात्री पटली, कारण पितृलोक सत्य आहे. अशा रीतीने मी अनेक लोक पाहिले. ध्यानात रोज नवीन नवीन अनुभव येत. पुन्हा ध्यान निलेश्वरीत स्थिर झाले की द्रष्टाभाव अनुभवास येईल. या ध्यानाला समाधी अवस्था म्हणता येईल. यात स्मृती पूर्ण शाबूत असते. प्राणापानांची गती सूक्ष्म होते पण पूर्ण कुंभक होत नाही. हीच सिद्ध मार्गातली समाधी आहे. या स्थितीत द्रष्टाभावाचे स्फुरण राहत असते, जिच्यात कोणत्याच प्रकारचे भान राहत नाही. अशा प्रकारची ही काही अविद्यायुक्त जड समाधी नव्हे. चैतन्य लोक ज्ञानमय असतो, त्यामुळे समाधीत द्रष्टाभाव राहिला पाहिजे. तर इथे समाधीतला फरक सांगतायत ते अविद्यायुक्त जड समाधी आणि दुसरी ही द्रष्टाभावाची. कारण हे ते समाधीत जात होते, ध्यानात ते समाधीत जात होते, सूक्ष्म फार मोठ्या अवस्थेत जात होते. पण जात होते याचा गेल्यानंतर त्यांना जे काही जाणवत होतं, जे काही अनुभव येत होते, तर ते अनुभव येत होते आणि ते पाहत होते. असं नाही की ते पाहणं पण त्यांचं निघून गेलं, असं नाही आहे. तर त्याचं पूर्ण ज्ञान त्यांना होत होतं, स्मरण राहत होतं नंतर, आणि म्हणूनच ते एवढं सगळं लिहू शकले. आता पुढे ते सांगतायत म्हणजे अशा पद्धतीची ती द्रष्टाभावाची समाधी होती. कारण ह्या समाधीचं त्यांनी कोणाला वाटू शकतं की अरे समाधी लागल्यानंतर तर माणूस पूर्णतः सगळंच विसरून जातो किंवा काय होतो, मग हे कसं काय त्यांना हे होते. तर तसं नाही आहे. तर हे चैतन्य लोक ज्ञानमय असतो, त्यामुळे समाधीत द्रष्टाभाव राहिला पाहिजे असं ते देतात. आता हे आपण कधी अनुभव जास्तीत जास्त आपलं प्रगती होईल तर आपल्याला लक्षात येतील ह्या अवस्था. पुढे ते म्हणतात की अशा प्रकारे ध्यान होत असताना मी एक प्रकारच्या दिव्य आनंदात झुलत असे. ध्यानाची मात्रा पूर्ण झाल्यावर बाह्य जगताचे भान येई. आसन किंचित सैल करून मी पायांवरून हात फिरवत असे. मग इकडे तिकडे जरा फिरून येई. ध्यानाला बसण्यापूर्वी चारी दिशा गुरुरूप आणि पराशक्ती रूप आहेत या भावनेने त्यांना नमस्कार करण्याचा माझा विशेष शिरस्ता होता. माझे बैठकीचे आसनही गुरुपीठ आहे अशी भावना करून त्यावर मी बसत असे. ते केवळ साधी चटई किंवा मखमलीची चादरच आहे असे मी कधीही मानले नाही.
वर खाली मागे पुढे सर्वत्र चितिशक्तीच व्याप्त आहे. या दृष्टीने सर्वांना मनोमन नमस्कार करून मी ध्यानाला बसत असे. ध्यान संपून उठतानाही याच पद्धतीने आसनाला हस्तस्पर्श करून त्याला नमस्कार करण्याचा माझा नियम असे. तर इथे ते देत आहेत की जिथं ध्यानाला बसण्यापूर्वीची त्यांची अवस्था ते कसे करतायत की चारही दिशा संपूर्ण ह्या चितशक्तीने व्याप्त आहेत, त्यांना नमस्कार. त्यानंतर सद्गुरूंना नमस्कार आहे आणि ज्या आसनावर बसतायत ते आसनसुद्धा गुरुपीठ आहे. ह्या भावनेने नमस्कार करून आसनावर बसतायत. चारही दिशांना नमस्कार, कारण चारही दिशांना ती शक्ती व्याप्त आहे, तिला नमस्कार. आणि मग ते ध्यानाला सुरुवात करत आहेत. आणि ह्याच्या अगोदर आपल्याला त्यांनी हे सगळं सांगितलं की पूर्वेला नित्यानंद, पश्चिमेला सगळीकडे त्यांनी वर्णन केलं. वर नित्यानंद, खाली सर्वत्र गुरुतत्व भरून आहे, असं ते सगळं आवाहन करून, असं ते स्मरण करून नतमस्तक होऊन मग ते ध्यानाला बसत होते. आणि ध्यान पूर्ण झाल्यानंतर सुद्धा ते त्या आसनाला नमस्कार करत होते. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे की त्यामुळे ते तिथलं चैतन्य त्या आसनाच्या ठिकाणचं पण त्या नमस्काराने ते जागृत करत होते. सर्व जिथे बसत होते तिथल्या सर्व दिशातलं ते चैतन्य त्यालासुद्धा ते मदत घेत होते. ते अशा पद्धतीने प्रार्थना करून, नमस्कार करून सर्व काही अनुकूल, सर्व काही ते त्या चैतन्याला त्यांच्या ध्यानास अनुकूल किंवा अशा रीतीने चैतन्यात हाक मारल्यानंतर तिथूनही सर्व काही आवश्यक ती शक्ती आणि सर्व काही त्यांचं मनोबल किंवा सर्व काही त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण त्यांना नक्कीच पुरवले जाणार. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपणही तसं करायला हरकत नाही. यावरून जाणवलं की जेव्हा मी गावी ज्ञानेश्वरी वाचन करत होते तर त्यावेळेला ना तिथं वरती गच्चीत काही जण येत होते थोडे, म्हणजे तर त्यावेळेला ते आल्यानंतर ते नमस्कार करायचे. तर त्यावरनं मला जाणवलं की ही समजा वारकरी संप्रदाय आहे किंवा कोणतंही हे आहे तर तिथे येऊन ते पाटाला नमस्कार, म्हणजे जिथे ज्ञानेश्वरीचं मी वाचत आहे तरीसुद्धा ते येऊन पहिला तिथे नमस्कार करायचे. तर मला तेव्हा कळलं नव्हतं की हे, पण आत्ता बाबा मुक्तानंद सांगतायत तर ते पीठ आहे आणि तिथं त्यावर ग्रंथ ठेवलेला आहे. तर त्या दृष्टीने तो एक भाव आहे. आता ते सहज ते श्रद्धेने किंवा त्या पद्धतीने, पण इथे बाबा मुक्तानंदांनी पण एक त्यामागची खोली आपणाला सांगितली आहे. आता पुढे ते म्हणतात, त्या दिवशी ध्यान विसर्जन होऊन बाहेर आल्यावरही शरीरातील 72,000 नाड्यांमध्ये जी प्रेमकिरणे पसरली होती त्यांचा अनुभव चालूच राहिला होता. मी मोठ्या उन्मत्त अवस्थेत होतो. ती प्रेमकिरणे अतिशय स्फूर्तियुक्त होती आणि माझ्या रक्ताच्या कणाकणात आनंद रूपाने उसळत होती. अशा प्रकारे एखाद्या प्रेमोन्नत वेड्यासारखी माझी स्थिती झाली होती. पूर्वीही ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या वेडाचे अनुभव आले होते त्याप्रमाणे आता प्रेम वेड्याच्या स्थितीचा अनुभव येऊ लागला. जणू काही ती प्रेमाची लाट सर्वांगात पसरून पराशक्ती प्राप्त झाल्याची साक्ष देत होती. जणू काही ती प्रेमाची लाट सर्वांगात पसरून पराशक्ती प्राप्त झाल्याची साक्ष देत होती. अशा प्रकारे दररोज ध्यान होऊ लागले. सकाळी ध्यान, दुपारी ध्यान, संध्याकाळी ध्यान. तुका म्हणे दिनरजनी हाची धंदा. या तुकाराम महाराजांच्या अभंगाची आठवण झाली. सकाळीच उठून स्नान करावे, थोडा फराळ करावा, दुपारच्या जेवणाचा डबा बरोबर घ्यावा, ऑफिसात जावे, तिकडे कामाला झुंपावे, काम संपल्यावर ऑफिस बंद करून घरी यावे. हा एखादा शेठजीचा ऑफिसरचा किंवा कामगाराचा नित्यक्रम असतो. त्यांना कुणी विचारले की तुम्ही रोज काय करता तर ते म्हणतील, जाणे येणे, खाणे पिणे आणि रात्री झोपणे हेच आमचे नित्यकर्म. बस. मुक्तानंद स्वामीचीही अशीच स्थिती झाली होती. सकाळ संध्याकाळ ध्यान करावे, ध्यान संपले की बगीचात काम करावे, थोडे पाणी शिंपावे, रात्री पुन्हा ध्यान करावे आणि झोपी जावे. हा त्याचा दिनक्रम होऊन बसला होता. तर अशा पद्धतीने इथे बाबा मुक्तानंदांनी पितृलोकाचा अनुभव इथं आपल्याला पूर्ण केला आहे. त्याआधी सिद्धलोकाचा सांगितला आणि इथे थोडक्यात पुन्हा परत त्यांनी ध्यान करताना कशा पद्धतीने
बसायचं किंवा मी कसं करतो हे त्याचं रिव्हिजन पण केलेलं आहे, की मी कसा आसनावरती बसतो, चारी दिशांना नमस्कार करतो आणि माझे भाव काय असतात. कारण भगवान नित्यानंदांनी त्यांना जेव्हा दीक्षा दिली होती तर तेव्हा त्यांना दीक्षा देतानाच त्यांना 3 गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे त्यांना मंत्र दिला होता की जो त्यांना ह्या इतक्या उच्च अवस्थेपर्यंत घेऊन जाणार होता, तो म्हणजे ओम नमः शिवाय हा मंत्र त्यांनी दिला. दुसरा गोष्ट त्यांना सांगितली की शिवोहम बनणारे म्हणजे भगवत स्वरूप किंवा ते सद्गुरु तत्व बनून किंवा तो मी आहे ते आतमध्ये धारण करून ध्यान कर, शिवोहम बनणारे. आणि तिसरं म्हणजे सब मंत्र ओम रे, सर्व मंत्र ओम आहेत. म्हणजे सर्वत्र समता त्यांनी शिकवली. एक म्हणजे ध्यान करायच्या वेळेला आपणाला की ते तत्व माझ्या आतमध्ये आहे, मी आणि ते वेगळं नाही, ते त्या भावनेतनं सुरुवात करायची आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं मग तो जो मंत्र दिला आहे त्याचं अनुसंधान करणं आणि त्यानंतर सब मंत्र ओम रे ह्यातून सर्वत्र समदृष्टीने पाहण्याची दृष्टी त्यांना दिलेली आहे. तर या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे ते त्या आधारे इतक्या उच्च अनुभवांची त्यांना प्राप्ती झालेली आहे. तर आता अशा पद्धतीने हा अनुभव इथं संपतोय. पुढे ते सांगतायत नादलोक सांगतायत. नादलोक म्हणजे आता त्यांना नादांचे अनुभव येत आहेत ते. म्हणूनच मी स्नेहलला म्हटलं, स्नेहल काल परवाच्या दिवशी बासरीची खूप सुंदर म्युझिक स्नेहलने लावली होती. आता पुढे थोडे काही दिवस तिला म्हटलं तीच म्युझिक लाव, कारण आत्ता अनुभव पण नादलोक म्हणजे नादाचे अनुभव त्यांना आहेत आणि त्यामध्ये बासरीचं एक विशेष स्थान त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे आपण ह्या बासरीच्या संगीताचा अनुभव घेऊ. आता ते सांगतायत नादलोक. आता ध्यानात एक नवीन स्थान प्राप्त झाले. त्या स्थानाचे नाव नादलोक. नाद अनेक प्रकारचे असतात. समुद्राच्या लाटांचा आवाज, मेघगर्जना, झुळझुळ वाहणाऱ्या झराच्या पाण्याचा खळखळाट किंवा वेगाने उडणाऱ्या विमानाचा लांबून येणारा आवाज, स्मशानात धडाडणाऱ्या चितेचा आवाज, असे अनेक प्रकारचे नाद मला ऐकू येऊ लागले. कधी पुष्कळ लोकांनी एकत्र जमून केलेल्या नामसंकीर्तनाचा घोष, मृदंग किंवा दुंदुभीचा ध्वनी, कधी शंखाचा गंभीर दिव्यनाद, कधी उद्गीत ध्वनीची जाणीव करून देणारा मोठमोठ्या घंटांचा प्रचंड नाद, तर कधी वीणा वगैरे तंतुवाद्यांचा मधुर झंकार काणी पडे. मधून मधून मधमाशी किंवा भ्रमरांचा गुंजारव, तर कधी सूर्योदयानंतर अरण्यात ऐकू येणारे मोर, कोकिळ आदी पक्ष्यांचे कुंजन काणी पडे. कधी कधी इंद्रलोकी किंवा इतर अनेक लोकी ऐकलेले दिव्य मधुर संगीत ध्वनी ऐकू येत. हृदयाकाशात निर्माण होणारे इतरही अनेक प्रकारचे अस्पष्ट ध्वनी ऐकू येत. चिन 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 घंटा, शंखा, वीणा, करताल, बासरी, मृदंग, भेरी आणि मेघ हे दशनादही क्रमाक्रमाने ऐकू येत. आता नादश्रवणाच्या नव्या मस्तीत डोलू लागलो. त्यामुळे मला कधी कधी 15-15 दिवस झोपच लागत नसे. मला वाटते निद्रा आणि नाद यांचा काहीतरी परस्पर विरोध असावा, म्हणून निद्रादेवी रुसून निघून गेली असावी. परंतु निद्रानाश झाला तरी मी घाबरलो नाही, चित्तही त्रासिक बनले नाही. दुसऱ्या एखाद्या कारणाने निद्राभंग झाला तर चित्त अस्वस्थ होते किंवा शरीरात विकार निर्माण होतो. पण मला तसे काही झाले नाही. झोप लागली नाही तरी स्फूर्ती पहिल्यासारखीच वाटे. वृत्तीतला आनंदही कमी होत नसे. निद्रेची जरूरच वाटेनाशी झाली. आहार कमी झाला. शरीर थोडे कृश वाटू लागले. हे नादानुसंधान सुरू झाले की योगामध्ये एक प्रकारची नृत्यकला प्रकट होते. तो नाचू लागतो. मी कधी कधी रात्रीच्या वेळी वर पहाडावर तासनतास नृत्य करीत असे. त्यावेळी मी किती दिव्य भावात रंगलेला असे म्हणून सांगू. माझे नृत्य फक्त मीच बघायचा. ते मी दुसरा कुणाच्याही दृष्टीस पडू देत नसे. मला फार लाज वाटायची म्हणून गुपचूप नाचत असे. असे कलात्मक नृत्य झाल्यानंतर भूक थोडी वाढत असे आणि सारे शरीर हलके झाल्यासारखे वाटे.
चांगल्या चांगल्या घरातले स्त्री पुरुष मुले मुली कसे निर्लज्ज होऊन नाचतात आणि माझी तर अजून लज्जासुद्धा गेली नाही असा विचार मनात येईनी वाटे. माझ्यात काही कमतरता तर नाही ना. अनुसंधान चालू असतानाच मी त्याचे सूक्ष्म निरीक्षणही करीत असे. नादाचा उदय डाव्या किंवा उजव्या कानात होतो असे साधक समजतात. तो कानात निर्माण होतच नाही. त्याचा उदय सहस्त्रदलातील ऊर्ध्वाकाशात होत असतो. तिथे मोठा मस्त ध्वनी निर्माण होत असतो आणि तो कोणत्याही कानाने ऐकू येऊ लागतो. माझ्या मस्तकातील अंतराकाशात एका परमदिव्य स्फूर्तीचा उदय झाला. स्मरणशक्ती तर इतकी तीव्र झाली की किती लोक दर्शनाला येऊन गेले, कोणी काय आणले ते सारे पूर्ण लक्षात राहू लागले. धारणाशक्ती वाढली. विद्यार्थ्यांना जर अशी स्फूर्तीयुक्त दिव्य स्मरणशक्ती प्राप्त झाली तर त्यांना टिपणे करून घेण्यासाठी तासनतास फुकट घालविण्याची जरूरही पडणार नाही असा विचार कधी कधी मनात येईल. कुंडलिनी या विषयाचे पूर्ण ज्ञानीश्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या हेची आत्मप्रभा नित्य नवी या ओवीची इथे आठवण होते. मुक्तानंद पण सांगतो, तैसीची ध्यानप्रभा नित्य नवी. नवे नवे किती अनुभव येत याची गणतीच नव्हती. रोज ध्यान केले तरी ध्यानाचा कंटाळा येत नसे. साधन क्रिया शिथिल होत नसे. उलट प्रयत्न आणि पुरुषार्थ यांचा पूर लोटत असे. ज्याप्रमाणे आपले गंतव्यस्थान दृष्टीपथात आल्यावर मनुष्य भराभर पावले टाकू लागतो, ती स्थिती माझ्या ध्यानाच्या बाबतीत झाली. रोज रोज नादांचे अनंत सूर उदित होत होते. कित्येक वेळा मुरलीची मधुर तान ऐकू येई. काय त्या स्वरांचे दिव्य आकर्षण म्हणून सांगू. मी मुरलीच्या आकर्षणासंबंधी काही पदे ऐकली होती. एक गोपी म्हणते, हे भगवान, तू आपली बासरी बंद कर, कारण तुझी बासरी वाजू लागली की मला कामधंदा काही सुचत नाही. मुलाबाळांचीही आठवण राहत नाही. मी घरी जाऊ शकत नाही. हे प्रभू, आम्हाला घरी जायचंय. तुझी मुरली जरा बंद करणारे. तुझ्या बासरीची मोहिनी अशी जबरदस्त आहे की आमचे पाय घराकडे वळतच नाहीत. आमचे मुख देखील घराच्या दिशेला वळत नाही. मनमोहना, कृपा करून जरा आपली बासरी बंद कर ना. मला मुलाबाळांना खाऊ पिऊ घालायचंय. नवऱ्याला जेवायला घालायचंय. माझे सासू सासरे माझी वाट बघत असतील. कृपा करून जरा मुरली बंद करणारे. ती गोपी अशा तऱ्हेने विवळ होऊन भगवंताची प्रार्थना करते आहे. माझ्या प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, सहस्त्रदलात मुरलीचा ध्वनी काणी पडू लागला की मला तंद्रालोकीचे भानही राहत नसे. माझा तो द्रष्टाभाव कुठे निघून जाई तेही समजत नसे. ती मधुर बंसी ऐकता ऐकता मी कुठे जात असे याची मला काय होत असे याचे मला भानही राहत नसे. मग प्रत्यक्ष परमानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णाची बासरी ऐकून गोपींची अशी दशा झाली असली तर त्यात काय आश्चर्य. या बाबतीत मुळीच संदेह नसावा. प्रगट मुरलीचा ध्वनी ऐकणाऱ्या त्या गोपी म्हणजे प्रातस्मरणीय कृष्ण प्रेमाच्या किरणशलाका होत्या. सहस्त्रदलातील मुरलीचा नाद ऐकून योग्यांची जर अशी तन्मय अवस्था होऊन जाते तर त्या गोपींची काय दशा होत असेल. तर अशा पद्धतीने त्यांना नाद ऐकायला आलेत विविध. आणि इथे ते महत्त्वाचं सांगतायत की हे जे नाद आहेत, कितीतरी विविध प्रकारचे नाद सांगितलेत त्यांनी. पक्ष्यांचे, त्याच्यानंतर गाड्यांचे जे आवाज आहेत किंवा नदीचे, समुद्राचे आवाज, वाऱ्याचे आवाज, इतकंच काय तर जी म्हणजे चिता जळते तर त्याच्यावरती जो आवाज येतो तो आवाज. तर त्यानंतर त्यांनी जे सिद्धलोक किंवा स्वर्गलोक पाहिला होता तिकडचे आवाज, हे सगळं त्यांना ते आवाज जाणवत होत्या. तर हे सगळंच आणि विशेष बासरीच्या आवाजाचं त्यांनी सांगितलेलं आहे की बासरीचा नाद ऐकल्यानंतर सर्व देहभान विसरून जात होते. आणि मग गोपी प्रत्यक्षात जेव्हा कृष्ण राज्य असेल त्यावेळेला त्या कृष्णाची बासरी ऐकल्यानंतर त्यांचं चित्त हरण होत असेल तर त्यात काही नवल नाही सांगतायत. कारण जेव्हा त्यांना त्यांच्या आतून बासरीचा नाद ऐकू येऊ लागत असे तेव्हा त्यांना सर्व भान विसरत होते ते.
हे त्यांनी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव होता. आणि हे जेव्हा संगीत त्यांना ऐकू येते त्यावेळेला त्यांना नृत्य पण येते, ते आपणहून नाचतायत, तासनतास ते नाचतायत हे त्यांनी सांगितलेलं आहे. कारण त्या जे आतमध्ये संगीत आल्यानंतर, तो ठेका धरल्यानंतर शरीरातल्या पेशी आपणहून त्या पद्धतीने नृत्य करत होत्या, हेही त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी सांगितलं की हे जो नाद येतोय तो नाद कानांना नाही, म्हणजे नाद कानातून निर्माण होतच नाही, तर हा जो नाद आहे हा अनाहत नाद आहे, हा सहस्रारात म्हणजे आपल्या इथे जे चक्र आहे तर तिथे त्या अंतराकाशात हे सर्व नाद निर्माण होतात आणि ते ऐकायला येतात. आता पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे ब्रह्मांडात पूर्ण आहे ते आपल्या शरीरामध्ये आहे. तर ह्याची इथे पुन्हा अनुभूती येते की जे नाद ऐकायला आले, ह्या विश्वात जेवढे नाद आहेत तेवढे सारे नाद त्यांना त्यांच्या अंतरी ह्या साधनेच्या उच्च अवस्थेत ऐकायला आलेले आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये ते नाद सुप्तावस्थेत आहेत. जेव्हा साधक साधना करत करत जातो तेव्हा ते अंतराकाशातले नाद विकसित होतात आणि त्याला ते आपणहून, बाहेर आवाज नसेल तरी त्याला ते आपणहून ऐकायला येतात. ही अवस्था तो गाठतो. त्यामुळे बाबा मुक्तानंदांनी सुरुवातीलाच सांगितलं ना की जे 5 विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, तर हे 5 विषयांच्या मागेच आपलं आयुष्य पूर्ण जात असतं. तर हे 5 विषय साधनेच्या अवस्थेमध्ये आपणहून कसे प्राप्त होतात हे ते सांगत आहेत. आता पुढे म्हणतात, मी कधी नृत्य करी, कधी बोलू लागे, तर कधी प्रेमोन्नत होऊन त्या दिव्य नादात बुडून जात असे. हा नादच परब्रह्म आहे. श्री गुरु नित्यानंदांचे हे शब्दमय शरीर आहे. पराशक्ती महामाया श्री कुंडलिनीच्या स्फुरणाचे ते स्फूर्तियुक्त स्पंदन आहे. यालाच आदी भगवान शब्दराशीही असे म्हणतात. याच नादामध्ये मला परमेश्वर दिसत होता. याच नादामध्ये मला परमेश्वर दिसत होता. माझ्या क्रियाशील कुंडलिनीचे हेच उत्तर रूप होते. अशा प्रकारे नादानुसंधान करता करता जिथून नादाचा उदय होत असे त्याच स्थानी चित्त स्थिर होत असे. ज्या स्थानी या नादाच्या स्पंदनातून दिव्य ज्योतीचे स्फुल्लिंग बाहेर पडत तिथेच मी द्रष्टाभावाने बघत असे. काय म्हणतात, ज्या स्थानी या नादाच्या स्पंदनातून दिव्य ज्योतीचे स्फुल्लिंग बाहेर पडत तिथेच मी द्रष्टाभावाने बघत असे. सर्व इंद्रिये तिकडेच खेचली जात, जीवा तिकडेच धाव घेई. असे नादानुसंधान होता होता ऐकू येणाऱ्या नादांच्या स्पंदनानुसार शरीरभर सूक्ष्म वेदना होई. कधी कधी सारे शरीर तुटून जात आहे असे वाटे. अंगाला घाम फुटे, मस्तक जोराजोराने हलू लागे. सर्वेंद्रियांना एक प्रकारच्या मंद अग्नीची धग लागत आहे असा अनुभव येईल. कधी कधी ऊर्ध्वाकाशातून एखादा छोटासा अमृतबिंदू तालू मुलात टपकत असे. कधी कधी तिथून खारट, आंबट, कडू, तिखट असे भिन्न भिन्न प्रकारचे रसास्वाद येऊ लागत. कधीतरी नादलोकातून दुधासारखा रस टाळूत झिरपत असे. तो रस जठराग्नीत प्रवेश करून 72,000 नाड्यांत पसरत असे. परिणामी शरीरातील कितीतरी सूक्ष्म आजार नष्ट होत शरीराला कितीही कष्ट झाले तरी थकवा येत नसे. असे दिव्य नाद ऐकता ऐकता नादच शब्द ब्रह्म आहे ही जाणीव जागृत होऊन मला नाद रूपात त्या शब्द ब्रह्माचा साक्षात्कार होत असे. माझी क्रियारूप कुंडलिनी ही नाद रूपाने प्रगट झालेल्या आपल्या पतीच्या मिलनाने अतिशय प्रसन्न होत असे. तिच्या प्रसन्नतेच्या लहरी माझ्या साऱ्या शरीरात पसरू लागत. मुक्तानंद नाचू लागे. त्या नादलहरी शरीरात पसरू लागल्या की माझे मन देखील स्फूर्तियुक्त होऊन जाई. परमात्म्याच्या बंसीचा नाद ऐकता ऐकता मला गूढ विषयांचे ज्ञान होऊ लागले. नाद श्रवणाची मात्रा वाढत होती. व्यवहार करताना सुद्धा नाद ऐकू येई. येता जाता नाद, झोपलो तरी नाद आणि खातानाही नाद. क्रोध आला तर नाद अधिकच मोठा होऊन जाई. बंसी नाद जसजसा वाढू लागे तसतसा वाणीचा प्रभावही वाढत चालला. अशा प्रकारे भिन्न भिन्न नाद श्रवण करून त्यांचे गुण देखील मला प्राप्त होऊ लागले. भेरी नाद ऐकू आला की त्याच्यामुळे दिव्यदृष्टी प्राप्त होऊन मला दूरचे दिसू लागे.
कधी कधी स्वतःच्या खोलीत बसून दुसऱ्या खोलीत काय चालले आहे तेही मी पाहू शकत असे. कधी कधी दुसऱ्या खोलीत कोणी गुपचूप काहीतरी करत असला तर कोणीतरी मुद्दाम बोलवून न्यावे, त्याप्रमाणे मी अगदी नेमका त्या क्षणीच तिथे पोहोचत असे. अर्थातच मला अमक्या तमक्याने बोलावले म्हणून आलो असे त्या माणसाला सांगावे लागे. अशा प्रकारे भेरीनाथ श्रवण करता करता करीत त्यांचे गुण प्राप्त होत असताना माझे ध्यान शुक्ल पक्षातील चंद्रकलेप्रमाणे रोज वाढत गेले. अशा रीतीने ते नाद आहेत, त्या नादांबरोबर त्यांचे म्हणजे नाद ऐकू यायला लागल्यानंतर त्या नादांच्या बरोबर त्यांच्या शरीरामध्ये एक जसजसे ते नाद ऐकायला येतात, म्हणजे त्यांनी इथे दिलं आहे की सहस्रारातून ते नाद उमटू लागलेत आणि ते नाद प्रकट झाले आणि ते नाद प्रकट झाल्यानंतर तिथून ते ऐकायला येतात आणि ते जेव्हा पसरत आहेत त्यांच्या देहामध्ये तर त्यावेळेला तिथे त्यांना एक सूक्ष्म वेदना पण त्यांना ती जाणवते आणि ती वेदना त्या ह्याच्यामध्ये अनेक त्यांना तिथे हेही जाणवलं की त्यांना वेगवेगळ्या चवींचं पण अनुभूती झाली की सगळ्या ज्या आपण वेगवेगळ्या चवी आहेत, तिखट, गोड, आंबट, खारट, तुरट, ह्या सर्व चवी त्यांच्या आतमध्ये स्फुरण झाल्या. रस तिथे मधुर रसाचं पण स्फुरण झालं आणि अशाच इथे अमृतस्राव पण होत असतो आणि ह्या पद्धतीने ते आणि मग तो झाल्यानंतर ह्या विविध चवी आणि ते झाल्यानंतर शरीरातल्या वेगवेगळ्या शुद्धी किंवा काही दोष आजार हे सुद्धा त्यातनं दूर होणं हे सुद्धा झालं आणि त्यानंतर ते सांगतायत की त्यांना दिव्यदृष्टी पण प्राप्त झाली आहे की जसं आता एखादा नाद ऐकल्यानंतर त्या नादाचे जे गुण आहेत तो त्यांनी विशेष भेरीनाद सांगितला, तर तो काय आपल्याला माहीत नाही, पण ते नादाचे गुण आहेत. तर ते गुण आपणाला त्यांना ते दूरचं दिसणं वगैरे हे दिसू लागलं आहे. हे असे वेगवेगळे त्यांच्या शक्ती वाढल्यात नादाचं म्हणजे अनहत नादाची अनुभूती आल्यानंतर. आता ते सांगतायत त्यानंतर अंतिम नाद येऊ लागला, त्याला मेघनाद म्हणतात. आता इथे शेवटचा त्यांनी नाद दिले, त्यानंतर अंतिम नाद होऊ लागला, त्याला मेघनाद म्हणतात. हा महान दिव्य नाद आहे. हा नाद हा नादांचा राजा आहे. मेघनाद, मेघ म्हणजे ढगांचा, ढगांनाच मेघ म्हणतात ना, तर मेघनाद म्हणतात. अंतिम नाद सांगितले, त्यानंतर अंतिम नाद ऐकू येऊ लागले. त्यांना सर्व नाद ऐकायला आले, घंटांचे, टाळ, मृदंग, सर्व वाद्य, सर्व पक्ष्यांचे, सर्व वाहनांचे, सर्व जे हे पहाड आहेत किंवा वारं आहे, समुद्र, नदी, ह्या सर्वांचे आणि त्या वासरीचे विशेष. आणि त्यानंतर मग इथे देतात की अंतिम नाद हा मेघनाद आहे आणि हा महान दिव्य नाद आहे. हा नादांचा राजा आहे. योग्यांची इष्टपूर्ती करून देणारी ही कामधेनू आहे. या नादाचा उदय झाला की ऊर्ध्वाकाश थरारून जाते. सुरुवातीला काही दिवस तर या दिव्य नादाच्या गडगडाटाने साधक बेहोश होऊन जातो, कारण योगाचे लक्ष्य म्हणजे समाधी ती प्राप्त करून देणारा हा दिव्यनाद आहे. या मेघनादातूनच योग्यांना उद्गती म्हणजे ओंकार ध्वनी ऐकू येऊ लागतो. या मेघनादातूनच योग्यांना उद्गती म्हणजे ओंकार ध्वनी ऐकू येऊ लागतो. ओंकार स्वयंस्फुरित आहे हे तेव्हा लक्षात येते. इतर सांप्रदायिक मंत्रांसारखा तो ऋषीमुनींनी बनवलेला नाही, कोणी महंताने रचलेला नाही. तो स्वयंभू नाद आहे. तो सहस्त्रदलातील ऊर्ध्व आकाशात सहज स्फुरत असतो. तो कोणत्याही बाह्य प्रेरणेने स्फुरणारा नसून स्वयंस्फुरित आहे. या नादाचा उदय होताच योगी मोठ्या मस्तीत येतो. कधी कधी मी पालन करीत असलेल्या नियमांचा विसर पडून मी या विषयासंबंधी लोकांशी बोलतही असे. लोक प्रेमाने ऐकून घेत आणि स्वतःच्या मोठेपणासाठी मुक्तानंद स्वामींना हा नाद ऐकू आला, तो नाद ऐकू आला असे इतरांना सांगत, नित्यानंद बाबांनाही जाऊन सांगत. मग दुसरे दिवशी दर्शनाला गेलो की बाबा रागाने म्हणत, काय रे मूर्खा, असं सांगतात का दुसऱ्यांना?
हा असल्या गुप्त गोष्टी प्रगट केल्या तर सिद्धी नष्ट योगी कष्टी. ते असे बोलले की काही दिवस साधनेचा वेग मंदावत असे. सिद्ध विद्येत गुरुकृपा ही केवलम, गुरुराज्ञा ही केवलम, हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे. गुरुचा क्षोभ झाला तर साधनेत अडचणी निर्माण होतात आणि पूर्णत्व प्राप्त व्हायला वेळ लागतो असतो. तर अशा पद्धतीने त्यांनी मेघनाद सांगितलं आणि त्या मेघनादांच्या गडगडाटात त्यांनी सांगितलं सुरुवातीला तो योग्यांना सहन पण होत नाही, म्हणजे त्यानेच ते समाधीत जातात किंवा बेहोश होतात, म्हणजे असा कारण तो इतका गडगडाट आहे. आणि हा मेघनादानंतर मग ओंकार ध्वनी जो अंतिम नाद आहे, म्हणजे ओंकाराचा नादाचं स्फुरण यानंतर मेघनाद हा नादांचा राजा आहे आणि त्यानंतर मग जो ओंकार ध्वनी आहे तो त्यांना स्फुरू लागला. तर हे इथपर्यंत त्यांनी नादामध्ये पण अवस्था गाठली आणि ते सांगतात की हे त्यांना कधी कोण भेटायला आलं की कधी कधी बोलणं व्हायचं तर त्याच्यात ते सांगितलं जायचं आणि असं फिरत फिरत नित्यानंदांकडे जात होतं. तर ते सांगत आहेत असं गुप्त राहणं आवश्यक आहे. तर हे सांगतायत की आणि म्हणून आपल्या संतांनी अशा बऱ्याच गोष्टी ह्या पद्धतीने गुप्तही ठेवलेल्या आहेत. त्यामागे फार मोठी दूरदृष्टी पण आहे. आता पुढे सांगतायत, इथे ते सांगतायत त्यामुळे साधनेचं बल कमी होणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. गुरु जे सांगतात तेव्हाच आणि आज्ञेनुसारच आपण व्यक्त होणं आवश्यक आहे. आणि काहीतरी संकेत येतात तेव्हा त्या गोष्टी व्यक्त होण्याचे संकेत येतात आणि मग तेव्हा त्या आपणहून व्यक्त होतात. आपल्याला अनेक गोष्टी आता रोजच्या जीवनात सुद्धा आपण जे काही थोडंफार चांगलं करत असू, काही मननचिंतन म्हणा किंवा आपली साधन म्हणा किंवा जे काही होत असेल आणि आपल्याला खूप काही जाणवलं तरीसुद्धा आपण संयम राखणं आवश्यक आहे. आपल्याला मनाला वाटतंय म्हणून सरसकट सांगत सुटणं असं नाही, उथळ होऊन आवश्यक नाही. साधी छोटी जरी गोष्ट असेल तरीसुद्धा आपल्या सद्गुरूंच्या फोटोसमोर उभं राहावं. योग्य आहे का सांगणं किंवा सांगायला आणि ते अंतरी आपणाला त्या खुणा येतात, आपणाला त्या येतात आणि त्यानंतर आपण मग व्यक्त होणं अत्यंत आवश्यक आहे. तर साध्या आता आपण फारच प्राथमिक पातळीवरती आहोत. तर हे आवश्यकता म्हणजे हे मोठे अनुभव तर आहेतच त्यांच्या आज्ञेशिवाय न सांगणं, परंतु छोट्या छोट्या पण गोष्टी आहेत तिथेसुद्धा आपण दक्षता आणि तिथेसुद्धा आपला उतावळीपणा ठेवता कामा नये, हेही महत्त्वाचं आहे. कारण उतावळीपणा नाही ठेवला तर आपण अजून खोल जाऊ शकतो. नाहीतर मग जे काही अनुभवले ते सांगितलं, हुरळून गेलो, ती शक्ती वाया जाते आणि आपण त्या हुरळण्यातच जातो. एक पाऊल थोडंसं टाकलेलं असतं, मग त्या पावलालाच काही दिवस त्याच्यातच अडकून त्याच्यातच मननचिंतन किंवा त्याच्यातच सगळे होऊन जातो आणि मग पुढे काय, पुढे जायला पण पाहिजे हे पण विसरू आपण. ह्या पद्धतीने गोष्टी असतात. तर त्यामुळे आपणाला छोटे 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 अनुभव पण असतील तर त्यातसुद्धा आपणाला त्यास आपल्या सद्गुरूंच्या शिवाय आपण न सांगता कामा नये. आता काही जणांचे सद्गुरू देहधारी असतील, माझे आता आहे ते मी गुरुदेवांच्या फोटोसमोर उभी राहते आणि नंतर म्हणजे अनेक गोष्टींमध्ये त्यांचं काही साधं बोलणं झालं कोणाशी तरीसुद्धा त्या साक्षी ठेवूनच करणं हे आहे. तर हे आपण प्रत्येकाने सांभाळणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडं वाचू आणि मग नंतर हे करू. आता पुढे हा अनुभव पूर्ण होईल तर आपण ते वाचूया. तर इथे सांगतायत की हे इथे गुरु आज्ञा आवश्यक आहे. आता ह्या संदर्भात गोष्ट एकच मिनिट घेईन फक्त, की जसं मध्ये तो अनुभव सांगितला मी की कसा पूर्णतः गॅस गिजरचं हे झालं होतं, त्याचं विषबाधा मला झाली होती आणि नंतर ते हे झालं. तर तो मला स्वतःला 2-3 वेळा मनात आलं होतं सांगायचा, पण मनात आला, स्पर्श झाला, परंतु मी उतावळी नव्हती झालेली. कारण उतावळी झाली असती तर लगेच सांगितलं असता, परंतु ती वेळ तेव्हाच होती की जेव्हा आपण आत्ता काही दिवसांपूर्वी बोललो होतो. तर तेव्हा ती म्हणजे एक त्या घटना आणि काही गोष्टी घडल्या अशा की तिथे तो आपणहून बाहेर आला, म्हणजे आपणहूनच तो बाहेर आला. तर ती गोष्ट आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या दिवशी 15 मार्चलाच गोष्ट आहे, तर त्यानंतर आपण ह्यांची रूपाताईंची आठवण केली की त्या आपण हे म्हटलं की त्या मृत्यूशयेवरती आहेत किंवा त्या आपण त्यांच्यासाठी पण ध्यान करूया एक किंवा ते पद म्हटलं. नंतर तो दिवस दुसरा दिवस गेला आणि नंतर पहाटेला त्यांचं त्या गेल्या. हां, तर शांतीत झालं त्यांचं सगळं. तर कदाचित ते सगळं कनेक्टेड होतं, म्हणजे आपल्याला नाही माहिती काय कसं, परंतु सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कुठलंही काही असो, छोटी गोष्ट असो मोठी असो, काही असो, आपल्या पातळीवरती येणारे अनुभव, आता हे मोठे अनुभव आहेत, आपल्याला एवढे नाही आले म्हणजे आपल्याला आलेले छोटे अनुभव पण आपल्यासाठी मोठे आहेत ते. तर त्याच्यामुळे त्याची पण दक्षता, त्याचं पण पावित्र्य, त्याचं पण खोली आपल्याला त्याची पण जपणूक करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातच हुरळून न जाता प्रत्येक गोष्ट भगवंताची इच्छा आहे का मी बोलणं, तर ते व्यक्त होणं आणि मग त्यानुसार ते व्यक्तता त्याच्या अनुमतीने, म्हणजे आपला आणि समोरच्या व्यक्तीच्या दोघांच्या कल्याणासाठी ते राहतं. नाहीतर आपण हुरळण्याच्या अवस्थेत जातो आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत, समोरच्या व्यक्तीला काय असेल माहीत नाही, कदाचित म्हणजे माहीत नाही, तर सगळ्या भावनांचं संतुलन राहण्यासाठी गुरु आज्ञा आवश्यक आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता ते पुढे म्हणतात, अशा प्रकारे माझे ध्यान रोज वाढत होते. आता नील किंवा नीलबिंदू हे ध्यानाचे पूर्ण लक्ष बनले होते. माझे ध्यान रक्तेश्वरीतून श्वेतेश्वरी, श्वेतेश्वरीतून कृष्णेश्वरी आणि कृष्णेश्वरीतून नीलेश्वरी या क्रमाने वेगवेगळ्या शरीरात प्रवेश करीत करीत आता नीलेश्वरीत स्थिर झाले होते. नीलेश्वरीमध्येच आत्मतत्व नीलबिंदू आहे. ते तिळा एवढे बांधुनी घर आत राहे विश्वंभर. तिळा इतुके बिंदुले त्याने त्रिभुवन कोंदाटले. आणि तर ते आहे, आपले सर्व शरीर त्या बिंदूला तेवढ्या याच्यात सामावलेली आहेत. आणि भगवंताच्या बिंदुल्यात तर काय आहे, भगवंताच्या ह्याच्यात काय, तर त्रिभुवन सामावलेलं आहे. ही गोष्ट आहे. तर आता ते म्हणतात की आता त्यांचं ध्यान नीलेश्वरीत स्थिर होऊ लागलं. नीलेश्वरीची चमक रोज रोज त्या नीलेश्वरीच्या सभोवती केशरी रंगमिश्रित असे एक सुवर्णवलय दिसत असे. नीलेश्वरीची चमक रोज रोज वाढत होती. जसजशी ध्यानाची मात्रा वाढू लागे तसतसा नीलही अधिक चमकू लागे. आपल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशीचे तेज अधिकच प्रखर झालेले दिसे. याची नित्य वर्धिष्णू चमक, माझा नित्य वृद्धिंगत होणारा आनंद आणि नित्य वाहणारा उत्साह हे सारे होत असूनही पूर्णत्वात अजून काहीतरी कमी आहे असे स्फुरण हृदयात येई. माझे अंतर्मन पूर्णत्व प्राप्त झाल्याचे काही कबूल करीना. ते म्हणे अजून काहीतरी बाकी आहे. समाधान वाटेना. तृप्ती झाली तरी अजून काहीतरी बाकी आहे असे वाटे. ज्याच्यामुळे ध्यानाचा उपासक दृढ निष्ठावान बनेल आणि त्याच्या शरीरात चितिशक्तीचा प्रभाव आणि श्री गुरुदेवांच्या शक्तीचे पूर्ण अस्तित्व असल्याबद्दल त्याची पूर्ण आस्तिक्य बुद्धी राहील असा एक सत्य सिद्धांत मी आता सांगतो. एवढे सगळे अनुभव येत आहेत त्यांना, एवढं सगळं जात तरी अपूर्णत्व आहे, मला अजून काहीतरी बाकी आहे हे त्यांच्या आतमध्ये जीवाला वाटत होतं, काहीतरी बाकी आहे. तर आता सगळ्यात मोठा सिद्धांत ते सांगतायत आपल्याला, तो वाचू आणि म्हणजे हा नादलोकाचा हे पण पूर्ण होतोय. तर थोडं 5 मिनिटं आपण जरा आज घेऊया. ज्याच्यामुळे ध्यानाचा उपासक दृढ निष्ठावान बनेल आणि त्याच्या शरीरात चितिशक्तीचा प्रभाव आणि श्री गुरुदेवांच्या शक्तीचे पूर्ण अस्तित्व असल्याबद्दल त्याची पूर्ण आस्तिक्य बुद्धी राहील असा एक सत्य सिद्धांत मी सांगतो. 2 गोष्टी आहेत की ती कुंडलिनी शक्तीचा प्रभाव म्हणजे तिचं कार्य माझ्या अंतरी कसं होतंय ते, आणि दुसरं म्हणजे श्री गुरुदेवांच्या शक्तीचे पूर्ण अस्तित्व असल्याबद्दल, म्हणजे माझे जे सद्गुरू आहेत त्यांनी जी शक्ती माझ्यामध्ये दिली आहे किंवा जो अनुग्रह दिलाय त्या शक्तीचे पूर्ण अस्तित्व, म्हणजे चितिशक्तीचं कार्य कसं होतंय त्याचा अनुभव आणि मला जो अनुग्रह, माझ्या अनुग्रहाच्या रूपात जे सद्गुरु तत्व माझ्या अंतरी आहे त्या शक्तीचं पूर्ण अस्तित्व, त्याचं अस्तित्व माझ्या आत आहे हे ह्याबद्दलची खात्री पूर्ण, म्हणजे श्री गुरुदेवांच्या शक्तीचे पूर्ण अस्तित्व
त्यांच्या शक्तीचं पूर्ण अस्तित्व माझ्या अंतरी असल्याबद्दल त्याची पूर्ण आस्तिक्य बुद्धी राहील, असा एक सत्य सिद्धांत मी आता सांगतो. ह्या दोन गोष्टी, सद्गुरूंनी दिलेली शक्ती म्हणजे ते तत्व आणि कुंडलिनी शक्तीचं कार्य, ह्या दोघांचं ते माझ्याच अंतरी आहे ह्याची अनुभूती येणं, त्या संदर्भातला सिद्धांत ते सांगत आहेत. आपले नाक, कान, नेत्र, जिव्हा आणि मुख ही जितकी सत्य आहेत, आपले नाक, कान, नेत्र, जिव्हा आणि मुख ही जितकी सत्य आहेत, तितक्याच प्रमाणात आपल्या अंतर्यामी आपल्याला व्यापून राहणारा सद्गुरूही सत्य आहे, असा त्याने विचार केला पाहिजे. साधकाने हा विचार केला पाहिजे. मी एकटा नाही, माझ्या अंतर्यामी व्यापून सद्गुरू तत्व आहे, असा विचार केला पाहिजे. प्रियसिद्ध विद्यार्थ्यांनो, या विषयाचे सूक्ष्म मनन करा. कोणत्या? तर आपले नाक, कान, नेत्र, जिव्हा आणि मुख ही जितकी सत्य आहेत, तितक्याच प्रमाणात आपल्या अंतर्यामी आपल्याला व्यापून राहणारा सद्गुरूही सत्य आहे, असा त्याने विचार केला पाहिजे. विचार काय पाहिजे हे हा सिद्धांत सांगतात. का ते पुढे आपल्याला येईल. प्रियसिद्ध विद्यार्थ्यांनो, या विषयाचे सूक्ष्म मनन करा. श्री गुरु आणि पारमेश्वरी अनुग्राहिका शक्ती यांच्यावर पूर्ण निष्ठा ठेवा. आपले सद्गुरू आणि त्यांनी दिलेली अनुग्रहाची शक्ती, म्हणजे त्यांनी जे काही अनुग्रहाची शक्ती म्हणजे कोणत्या रूपात दिली आहे, तर जो नाम असेल, जो मंत्र असेल, ह्या पद्धतीने, किंवा कोण विपश्यना करत असेल तर ती साधना असेल, जे आहे ते त्या पद्धतीने, तर श्री गुरु आणि पारमेश्वरी अनुग्राहिका शक्ती यांच्यावर पूर्ण निष्ठा ठेवा. थोडा विचार करा. डॉक्टरांनी शरीराच्या एका भागात दिलेले इंजेक्शन सर्व शरीरभर पसरते, ज्यांच्या प्रभावामुळे रक्त गरम झाल्यासारखे वाटते, अशी इंजेक्शने किंवा ज्यांच्या सेवनाने शरीरातील रोग नष्ट होतो, अशा वैद्यराजांच्या छोट्याशा गुटिका यांचाही तुम्हाला अनुभव असेल. किती गुणकारी आहेत ती, काय शक्ती आहे त्यांच्यात. तुमच्या नसानसांत अणुपरमाणून ती पसरू शकतात आणि तिथले रोग नष्ट करून टाकतात. हा तर तुमचा प्रत्यक्ष अनुभव आहे. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मानंद रूपाने विलसणाऱ्या आणि साऱ्या अनर्थांच्या कारणरूप अविद्येचा संहार करणाऱ्या पराशक्तीसह दीक्षेच्या निमित्ताने तुम्हाला कळत न कळत दृष्टिक्षेप, शब्द, संकल्प, सहवासद्वारा किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करून तुमच्या अंतरात सद्गुरू स्वतःच प्रवेश करीत असतात. आणि अशा प्रकारे प्रवेश केल्यानंतर सप्तधातुमय होऊन, सर्वेंद्रियात इंद्रियरूप होऊन, पंचकोशात कोशमय होऊन तुमच्या अंतर्यामी नखशिकांत मूर्तिमंत वास करीत असतात. मग तुम्हाला आतून मार्गदर्शन मिळणे, साक्षात्कार मिळणे फारसे कठीण नाही. अशा गुरुच्या ज्ञानापासून, त्याच्याविषयीच्या प्रेमापासून, निष्ठेपासून आणि त्याच्या आज्ञापालनापासून दूर राहिले तर मात्र तो सुद्धा तुमच्यापासून दूर जातो. वस्तुतः तो क्रियाशक्तीच्या रूपाने तुमच्या अंतर्यामी मूर्तिमंत वास करीत असतो. तुमच्या अंतर्यामी तो अशा रीतीने वास करीत असल्यामुळे आतून त्याने तुम्हाला मार्गदर्शन करणे किंवा काही शिकवणे ही काही मोठी आश्चर्याची गोष्ट नाही. श्री गुरु परिपूर्ण तुमचा झाला आहे, परंतु तुम्हीच पूर्णांशाने त्याचे झाला नाहीत, हे मात्र सत्य आहे, असे मुक्तानंद खात्रीने सांगू शकतो. गुरुदेव तुमच्यापासून किंचितही दूर नाहीत, तुम्हीच त्यांच्यापासून दूर आहात. त्यामुळे अंतर्यामी होणाऱ्या नित्य नवीन साक्षात्काराला तुम्ही दुरावत असता. जी अनुग्रहाची शक्ती दिलेली आहे आणि अनुग्रहाच्या शक्तीच्या माध्यमातून सद्गुरूंनी पूर्ण परंपरेची शक्ती दिलेली असते आपल्या अंतरी, आणि ती आपल्या अंतरी वास करत असते. आपल्या प्रत्येक पेशीत आपले जे पंचकोश आहेत पूर्ण, त्या सर्वांमध्ये ती वास करत असते. आणि म्हणून ते सांगतायत की आश्चर्य नाही आहे की जर आपल्याला आतून जे उत्तर मिळतात, आपल्याला आतून जे मार्गदर्शन मिळतं, हे मिळू शकतं, ह्यामध्ये काही आश्चर्य नाही, कारण ती शक्ती वास करत असते आपल्या अंतर्यामी. आपणच त्या शक्तीशी जोडले जात नाहीत, ती वास करत असते. आणि आपण जोडले गेलेले नसल्यामुळे
ते आपणाला अनुभूती येत नाहीत, आपल्याला अनुभूती आलेल्या समजत नाहीत किंवा येत नाहीत, ही गोष्ट आहे. आणि क्रियाशक्तीच्या रूपाने ते आपल्या अंतरी वास करत असतात. म्हणजे आपल्या अंतरी ज्या काही आता सर्व काही जे परिवर्तन होत असतात किंवा आता ज्या क्रियाशक्ती म्हणजे कसं ह्या बाबा मुक्तानंदांनी त्यांना जो अनुग्रह दिला होता त्या च्या माध्यमातून माझ्या अंतरी हे सद्गुरु तत्व, त्या सद्गुरू म्हणजे सद्गुरूचं शरीर नाही तर त्यांची शक्ती, त्यांची पूर्ण परंपरा, आणि ती परंपरा भगवंतापासून आलेली आहे, परमशिवापासून आहे, म्हणजे परमात्म्यापासून आलेली आहे. तर ती शक्ती माझ्या अंतरी वास करते, ह्यावरती त्यांनी पूर्ण निष्ठा ठेवली आणि सद्गुरु तत्वावरती निष्ठा ठेवली, कुंडलिनी शक्तीवर ठेवली. त्यामुळे काय झालं, त्यांच्या अंतरी त्या सर्व क्रिया होऊ लागल्या. त्यांच्या अंतरी त्या शक्तीने जागर करून त्यांना शुद्ध करायला, आणि त्यांच्या अंतरी ह्या सर्व अनुभूती त्यांनी घेतल्या, ह्या विचाराने घेतल्या, ह्या शक्ती त्यांनी जे विचार ठेवले, त्यांनी जी आस्था ठेवली, श्रद्धा ठेवली, आणि मग त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, आणि मग त्यांनी प्रयत्न केले म्हणून ते इतके उच्च कोटीला जाऊ शकले. आपल्यात आणि संतांमध्ये हाच फरक असतो की आपले विचार छोटे असतात, आपले विचार आपल्या प्रयत्नानुसार, आपले प्रयत्न छोटे असतात, त्यामुळे आपले विचारही छोटे असतात. तर ह्यांचे विचार मोठे असतात, ह्यांची आस्था मोठी असते, ह्यांची श्रद्धा मोठी असते, ह्यांचा दृष्टिकोन मोठा असतो, आणि त्या मोठ्या दृष्टिकोनावरती, मोठ्या विचारावरती ते आस्था आणि पूर्ण निष्ठा ठेवतात, त्यामुळे ते मोठे होतात, त्यामुळे त्यांच्याकडून मोठे प्रयत्न होतात आणि ते मोठे होतात. आपले प्रयत्न, आपण प्रयत्नाकडे बघतो आपल्या, अरे मी एवढूसाच प्रयत्न करते, तर त्यामुळे आपले प्रयत्न छोटे होतात आणि आपले विचारही छोटे होतात. ह्यांचे विचार मोठे, त्यामुळे प्रयत्न मोठे, आणि त्यामुळे आस्था मोठी, निष्ठा मोठी, प्रयत्न मोठे, आणि त्यांची गती मोठी. तर या पद्धतीने त्यांनी आपणाला सांगितलेले आहे. पुढे ते सांगतात की माझी गुरुनिष्ठा, अगदी इथे ते सांगतायत की श्री गुरु परिपूर्ण तुमचा झाला आहे, परंतु तुम्हीच पूर्णांशाने त्याचे झाला नाहीत, हे मात्र सत्य आहे, असे मुक्तानंद खात्रीने सांगू शकतो. गुरुदेव तुमच्यापासून किंचितही दूर नाहीत, तुम्हीच त्यांच्यापासून दूर आहात. त्यामुळे अंतर्यामी होणाऱ्या नित्य नवीन साक्षात्काराला तुम्ही दुरावत असता. अंतर्यामी होणाऱ्या नित्य नवीन साक्षात्काराला तुम्ही दुरावत असता. आता साक्षात्कार म्हणजे खूप मोठ्या गोष्टी एवढंच आपण गृहीत नाही धरायचं. आपल्या पातळीवरती ज्या पण काही सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी होत असतील, आपल्या विचारात, आपल्या मनात, आपल्या शरीरात, आपल्या काही कार्यात, आपल्या वाणीत, आपल्या बघण्यात, बोलण्यात, जे पण काही शुद्धता येत असेल ते सुद्धा आपल्या पातळीवरचे मोठे अनुभूतीच आहेत. तर इकडे आपलं लक्ष पाहिजे. तर पुढे ते सांगतात, माझी गुरुनिष्ठा अगदी पक्की होती, कुठेही गेलो तरी गुरूंची तसबीर बरोबर असायचीच. फिरायला गेलो, जेवायला बसलो, इतकेच नव्हे तर झोपताना सुद्धा तो फोटो जवळ घेऊन झोपत असे. इतकेच माझ्या स्नानगृहातही एक तसबीर ठेवलेली असे. लोक काय वाटेल ते म्हणत श्री गुरुरूप अंतर्ज्योतीकडून किंवा मी पूर्वी वर्णन केलेल्या सर्वज्ञ लोकाहून अशी सूचना मिळाली की बाबा मुक्तानंद आता हे सांगतायत की सर्वत्र ते गुरूंना सोबत घेऊनच वावरत होते, ते अनुसंधान टिकावं. पुढे सांगतात, श्री गुरुरूप अंतर्ज्योतीकडून किंवा मी पूर्वी वर्णन केलेल्या सर्वज्ञ लोकाहून कडून अशी सूचना मिळाली की बाबा मुक्तानंदा नीलेश्वरीचे दर्शन होऊन जीवनमुक्ती प्राप्त झाली किंवा तुर्यानंदाची अनुभूती झाली तरी अजून पूर्ण प्राप्ती व्हावयाची बाकी आहे. हा दिव्य साक्षात्कार नव्हे, त्याच्यासाठी तुझा नीलबिंदूत प्रवेश व्हावयाचा आहे. आतून चिती पारमेश्वरीचा असा संदेश मिळाला. मी हा आदेश सत्य मानून अधिक ध्यान करायला सुरुवात केली. जसजसे ध्यान वाढले तशी नीलेश्वरी ही दृष्टीसमोर जास्त वेळ स्थिर राहू लागली. ती जितका वेळ अधिक दिसत राही तितके तिचे तेज अधिक वाढू लागे. ती जितकी स्थिर राही तितके तिचे स्वरूप, चमत्कार आणि नाविन्य नित्य नूतन होऊ लागत. खरे विचाराल तर तो नील की नीलकंठ, तो नील की नीलवर्णाचा श्री नित्यानंद,
तो नील की नीलवर्णाची नीलेश्वरी भवानी उमाशक्ती कुंडलिनी अशा अनेक भावना निर्माण होत नीलेश्वरी आता जवळ येत चालली. जसजसा नील वाढू लागे, त्याची चमक वाढू लागे, तसतसा मुक्तानंदही वाढू लागे, बदलू लागे, खुलू लागे. मुक्तानंद सर्वत्र पसरू लागे आणि मुक्तानंद म्हणजे काय हे त्याला उमजू लागे. जी गती नीलाची तीच गती मुक्तानंदाची होत असे. आता त्या नीलावरची माझी श्रद्धा अधिकच दृढ झाली. ज्याप्रमाणे शरीराचा प्रत्येक अवयव माझा आहे किंवा तो मीच आहे अशी आपली प्रत्यक्ष निष्ठा असते, तशीच निष्ठा मला नीलासंबंधी वाटू लागली. इथं आपण थांबूयात. इथे त्यांनी सांगितलं की त्यांना जे जाणवत होतं की काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे, तर तीच गोष्ट त्यांना त्या सर्वज्ञ लोकातून आणि त्यांच्या गुरूंच्या माध्यमातून आलेली आहे. आणि मग त्यांनी खूप ध्यान केलेलं आहे. आणि पुढे त्यांनी सांगितलं की तुझा अजून नीलबिंदूत प्रवेश होणं बाकी आहे. आता ते काय असतं हे आपण पुढे ते सांगतील. तर आपण इथं थांबूयात. आणि